नमस्कार मित्रांनो. आज आपण ट्रान्सफर लर्निंग या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ट्रान्सफर लर्निंग हे डीप लर्निंगमध्ये कसं हेल्प करतं आपल्याला एका मॉडेलला स्मार्टर, फास्टर आणि एक मोर इफेक्टिव्ह वे आहे मॉडेल ट्रेन करण्याचा. ह्याचे आपण फायदे आणि तोटे हे बघणार आहोत. सो ट्रान्सफर लर्निंग हे हे जे वर्किंग आपण बघितलं, तर ह्या हे वर्किंग 5 स्टेप्समध्ये डिव्हायडेड आहे. पहिली स्टेप आहे आपल्याला एखादं प्री ट्रेन्ड मॉडेल आहे ते घ्यायचं आहे. एखादं प्री ट्रेन्ड मॉडेल जे ऑलरेडी ट्रेन्ड आहे लार्ज डेटा सेटवर जसं की ImageNet किंवा जे कॅप्चर करून घेईल त्यानं कॅप्चर करून घेतलेले आहे जनरल व्हिज्युअल फीचर्स. दुसरं आहे ते आपण जे मॉडेल सिलेक्ट करणार प्री ट्रेन्ड ते आपण बेस मॉडेल या प्रकारे यूज करणार. ते ल ते छोट्या लेयर्स असतात बेस मॉडेलच्या किंवा इनिशियल लेयर्स असतात. त्या सिंपल एजेस किंवा सिंपल पॅटर्न्स हे त्यांनी मेमोराईज करून घेतलेले असतात. सो स्टार्टिंगच्या एजेस टू कॉम्प्लेक्स पॅटर्न्स असं जातं ते. सो द नेक्स्ट इज सिलेक्ट द ट्रान्सफर लेयर्स. जे लेयर्स दॅट कंटेन रियुजेबल किंवा जनरल इन्फॉर्मेशन ते आपण सिलेक्ट करतो लेयर्स ज्या आपण दोन्ही साईडला यूज करू शकतो. जुन्या टास्कसाठी पण आणि नवीन टास्कसाठी पण. तर तिसरी स्टेप आहे फाईन ट्युनिंग. जे आपण सिलेक्टेड लेयर्स आहेत, ते आपण ॲडजस्ट करतो आणि सिलेक्टेड लेयर्स आहेत ते जे करता येईल टार्गेटेड डेटा सेट्सवर. त्यासाठी आपण एक स्मॉल डेटा सेट किंवा सिमिलर टू ओरिजिनल वन ते आपण फाईन ट्यून करतो फ्युअर लेयर्स. आणि जर लार्ज किंवा डिफरंट असेल तर आपण तेवढं जास्त लेयर्स फाईन ट्यून करतो. ही प्रोसेस अलाव करते मॉडेलला टू रिटेन जी महत्वाची नॉलेज आहे while adapting the new task. ट्रान्सफर लर्निंग हे परफेक्ट नाही. ट्रान्सफर लर्निंग थोडा चॅलेंजेस येतात. जसं की फर्स्ट इज ओव्हरफिटिंग रिस्क. जर फाईन ट्यून खूप मॉडेल केला आपण स्मॉल डेटा सेटवर तर ते मॉडेल ओव्हरफिट होतं. सेकंड इज मॉडेल सिलेक्शन. जे आपण मॉडेल प्री ट्रेन्ड मॉडेल चूज करणार आहे तेही मॅटर करतं. जर ते आपण खूप डिफरंट किंवा जे टास्क आहे ते त्याच्याशी मिसमॅच झालं तर ते आपला परफॉर्मन्स रिड्यूस करतं. तिसरा आहे कम्प्युटेशनल कॉस्ट. जरीही आपण फाईन ट्यून करतो छोट्या मॉडेलवर आपलं कम्प्युटेशन कॉस्ट कमी येते, तरी पण जी लागणारी कम्प्युटेशन कॉस्ट आहे ती कधी-कधी तीही एक्सपेन्सिव्ह असते किंवा इन टर्म्स ऑफ टाईम आणि GPU युजेस ती आपल्याला खूप
महत्वाचे आहे आणि ते आपल्याला तरी पण खूप जास्त पॉवरफुल जीपीयूज आणि टाइम रिक्वायर्ड आहे. जरी छोटा डेटा सेट असेल तरी. थर्ड इज डोमेन मिसमॅच. जर न्यू टास्क असेल आणि डिफरंट असेल ओरिजिनल टास्कपेक्षा, तर ट्रान्सफर आहे ना, ते वर्क नाही करणार प्रॉपरली. थर्ड इज डेटा इम्बॅलन्स. जर डेटा आहे तो अनइव्हन डिस्ट्रिब्युटेड आहे, ती अॅक्युरसी आणि स्टेबिलिटी आपली नीट येणार नाही. जर एक्झाम्पल घेतलात आपण तर इफ अ मॉडेल इज ट्रेन्ड ऑन इमेजनेट, जे कार्स आणि ॲनिमल्स आहेत त्यात. फाईन ट्यून केला आपण टू प्लांट डिसीज. ते स्ट्रगल करणार कारण की 2 डिफरंट डोमेन्स आहेत, व्हिच आर डिफरंट. दॅट्स कॉल्ड डोमेन मिसमॅच. सो आपण समरी याच्यापासून कन्क्लूड करू शकतो की ट्रान्सफर लर्निंग हे खूप पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह अप्रोच आहे, पण इट यूज करतं रियुजेबल नॉलेज फ्रॉम प्री ट्रेन मॉडेल, टाइम सेव्ह करतं, रिड्यूस करतं, ह्यूज डेटासेटची नीड नाही आहे, परत इम्प्रूव्ह करतं अॅक्युरसी. पण राईट लेयर्स आपल्याला चूज करायला लागतात. आपण क्विकली अडॅप्ट करतो न्यू प्रॉब्लेम while keeping valuable learned features. पण डोमेन मिसमॅच किंवा ओव्हर फिटिंग हे अजून त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. तरी पण जे बेनिफिट्स आहेत ते खूप जास्त आहेत कंपेअर्ड टू चॅलेंजेस. त्यामुळे ट्रान्सफर लर्निंग हे खूप वाइडली यूज केलं जातं इन ॲप्लिकेशन्स सच ॲज इमेज क्लासिफिकेशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एक्सेट्रा. थँक यू.